आणि हेडमास्तरांच्या परवानगीनं एक छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम राहून गेलाय. जे पाठीमागं कारजाळ कात्राळहून बसने प्रवास करणारी मुलं आहेत, त्या मुलांची इच्छा आहे की सर पाठीमागे आम्ही 1ली पासून 10वी पर्यंत या बसमध्ये पाठीमागे थोडे दिवस टेम्पोमध्ये शाळेत प्रवास करत आलो. आम्हा लोकांना प्रवास करताना आमच्या जीवाची काळजी घेऊन बस ड्रायव्हर काकाने आम्हाला सुखरूप इथं आणलं. आमच्या डोळ्यासमोर मुख्याध्यापकांच्या हस्ते बस ड्रायव्हर काकांचा सत्कार व्हावा अशी मुलांची इच्छा आहे. म्हणून शाळेचे बस ड्रायव्हर संजय राठोड यांनी स्टेजकडे लवकरात लवकर यावं, ही मुलांची मागणी आहे. कार्यक्रमाला उशीर होणार आहे, पुढे नाटक वगैरे सादर होणार आहे, ते पण बघायला या. तुमचीच मुलं सादर करतायत, थोडंफार चुकलं तरी आपलीच आहेत म्हणून सांगा म्हणे, काय दुरुस्ती करायची ती. पण लवकर या संजो. आलात? या 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 या. बस मधून येणाऱ्या मुलांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या समोर बस काकांचा सत्कार व्हावा. या संजू वरती या. प्रथमतः स्वर्गीय लालसिंग राजपूत सरांच्या प्रतिमेला वंदन करून इयत्ता 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचे पालक पुजारी सर, चव्हाण सर, त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आपल्या शाळेचे पंतप्रधान कुमारी प्रणाली नानासो नरळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम साजरा होतोय. आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे की इयत्ता 10वीचा निरोप समारंभ माध्यमिक आश्रमशाळा बालाजीनगर या शाळेचे पंतप्रधान कुमारी प्रणाली नानासो नरळे आणि उपपंतप्रधान आहेत साहिल दिलीप राठोड. साहिल यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. आनंदाची गोष्ट आहे का बाळांनो, 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेमध्ये बाल संसद निर्माण करण्यात आलेली होती. आणि या बाल संसदेचे पंतप्रधान कोण आहेत? आपल्या शाळेच्या इयत्ता 10वीची मुलगी कुमारी प्रणाली नानासो नरळे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतोय. आणि त्याच्याच उपस्थितीमध्ये आपल्याला आपल्या शाळेला तालुका स्तरावर 2य क्रमांक प्राप्त झालेला आहे. आणि या पुरस्कार प्राप्त शाळेमध्ये आपला नंबर आला त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्या प्रशालेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री चौगुले सर यांनी जास्त प्रयत्न केलेला आहे. त्याच्या जोडीला महत्वाचं म्हणजे पूर्ण जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमाचं जे प्रयोजन, जे फाईल तयार करणे, पूर्ण लेखा विभाग, आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक, गणिताचे शिक्षक श्री मेत्रे सर यांच्या मदतीनं आणि सर्व शिक्षक आणि आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक श्री केसी पवार सर यांच्या सहकार्यातून या उपक्रमामध्ये आपल्या शाळेला 2रा क्रमांक मिळालेला आहे. त्यामुळे मी सर्वांचं परत एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. कारण सुरुवातीला
वाटलं होतं प्रथम क्रमांक मिळेल. प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी आपण आपल्या प्रशालेतील सर्व शिक्षक कसोशीनं प्रयत्न केले, विद्यार्थ्यांनीही प्रयत्न केले, परंतु आपल्या सजावटीमध्ये काही कार्यक्रमामध्ये आपण थोडं कमी पडलो, त्यामुळे आपला प्रथम क्रमांक गेलेला आहे. तालुकास्तरीय दुसरा क्रमांक आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपल्या शाळेला तालुकास्तरीय दुसरा क्रमांक, त्याला बक्षीस आहे 2 लाखाचं. 2 लाखाचं बक्षीस आपल्या शाळेनं पटकावलेलं आहे. किती लाखाचं? मग या बक्षिसासाठी सगळ्यात जास्त श्रेय आपल्या सर्व शिक्षक बंधूचं आणि विद्यार्थ्यांचं आहे. परत एकदा मी मनापासून सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपण आजच्या कार्यक्रमाकडे वळूया. आजचा कार्यक्रम आहे निरोप समारंभाचा. निरोप देणं घेणं. निरोप घेत असताना 10वीचे विद्यार्थी भावुक झाले, काही त्यांच्या आठवणी सांगितल्या. सांगत असताना बालमित्रांनो, शाळा सुरू होते, शाळा कधी संपते हे कळत नाही. जाताना शेवटचा दिवस आठवतो. दिवस आठवल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील अनेक गोष्टी आठवतात, परंतु आठवण ठेवून जात असताना या वर्षीच्या इयत्ता 10वीच्या वर्गातील सर्व मुला मुलीमध्ये नम्रता आहे, अभ्यासूपणा आहे, त्याचबरोबर कौशल्य प्राप्त विद्यार्थी आहेत. सहलीमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये मेरा देश मेरी माटी या उपक्रमांतर्गत अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. मला आनंद वाटला की माझ्या शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा चांगल्या प्रकारे बोलतात. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आश्रम शाळेमध्ये राहणाऱ्या मुलांना सांगायचं एवढं आहे, हे आपलं जसं परिवार कुटुंब आहे, तसंच आपण शाळा सोडून गेल्यानंतर कधीतरी आठवण आली तर जरूर परत शाळेत यावं, शाळेत थांबावं, भेटावं आणि जावं. अशा प्रकारे या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला आपल्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री विलास पवार सर, ज्येष्ठ शिक्षक घोले सर, आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष पर्यवेक्षक केसी पवार सर, माझे सहकारी सर्व यांना या 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला बोलवलात, आमचा मान सन्मान केलात, त्याबद्दल इयत्ता 10वीच्या सर्व मुलांचं मी एकदा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.